नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मसाला पापड। एकदम सोप्या पद्धतीने न तळता मसाला पापड आपण बनवणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा। तर आपण इथे एक काकडी घेतलेली आहे, 2 टोमॅटो घेतलेले आहे, 2 कांदे घेतलेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे। सगळ्यात अगोदर आपण हे व्यवस्थित असं बारीक चिरून घेऊया। तर इथे मी 5 मसाला पापड बनवणार आहे। तर बघा व्यवस्थित अशी आपण बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर। कांदा देखील आपण एकदम बारीक असा चिरून घेऊया आणि काकडी देखील आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आणि एकदम सोप्या पद्धतीने न तळता आपण इथे मसाला पापड बनवणार आहोत। झटपट देखील होतो आणि खायला तितकाच टेस्टी लागतो। तर अशा पद्धतीने हा मसाला पापड आपल्याला बनवायचा आहे। तर कांदा देखील मी एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे। काकडीची साल काढून घेतली आणि काकडीच्या देखील आपण बारीक अशा फोडी करून घेऊया। तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यावरती तुम्ही बारीक चिरून घेतलेली कैरी सुद्धा घालून घेऊ शकता। तर काकडी देखील अशा पद्धतीने साळून घेतल्यानंतर अगदी बारीक अशी चिरून घेतलेली आहे। बघा ह्या पद्धतीने आपल्याला बारीक चिरून घ्यायची। एकदम टेस्टी आणि झटपट मसाला पापड आपण इथे न तळता बनवणार आहोत। भाजण्याची सुद्धा एकदम सोपी पद्धत आहे, तर ती बघूया। तर काकडी देखील एकदम अशा पद्धतीने मी बारीक चिरून घेतलेली आहे। तर पापड मऊ पडू नये म्हणून आपण काय करूया, तर टमाट्यामधलं बी काढून घ्यायचंय आणि त्याच्यामधलं पाणी अशा पद्धतीने आपण काढून घेतलंय। आता टमाटा देखील आपण व्यवस्थित असा बारीक चिरून घ्यायचा। ह्या पद्धतीने बघू शकता। त्याच्यामध्ये आपण काय होतं, पापडावरती जर असाच जर टाकून घेतला बिया न काढता तर पापड पटकन मऊ पडतो। त्यासाठी काय करायचंय, अशा पद्धतीने त्याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहे। तर बघा सर्व जिन्नस इथे मी व्यवस्थित बारीक चिरून घेतलेली आहे। आता आपण मसाला बनवून घेऊया। एक वाटीमध्ये आपण इथे अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलं, 1 चमचा इथे मी जिरा पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा आपण याच्यामध्ये चाट मसाला घालून घेऊया आणि याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेऊ। तर मीठ बेतानी घालून घ्यायचंय, पापडामध्ये सुद्धा मीठ असतं। तर व्यवस्थित असा मसाला एकत्र करून घेतलाय। अशी तयारी करून जर ठेवली तर अगदी झटपट पापड बनवायला सोपं जातं। तर बघा मसाला देखील तयार झालाय। आता दुसऱ्या बाउलमध्ये आपण चिरून घेतलेली सर्व जिन्नस एकत्र करून घेऊ। कांदा, काकडी, टोमॅटो आणि कोथिंबीर आता हे देखील एकत्र करून घेऊया। या भाज्यांना अजिबात पाणी सुटत नाही, आपण याच्यामध्ये दुसरं काही घालून घेतलेलं नाही। चला तर आता आपण पापड भाजून घेऊया। तर बघा इथे मी 5 पापड घेतलेले आहेत। अशा पद्धतीने मोठ्या साईजमधले पापड घ्यायचे। तुमच्याकडे घरामध्ये जे उन्हाळी पापड तुम्ही बनवून घेतले असेल त्याचा सुद्धा मसाला पापड अगदी छान बनतो। तर आपण आता पापड भाजून घेऊया। गॅसवरती इथे मी तवा ठेवलेला आहे। तर ब्रश घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला जर तेलावरती भाजून घ्यायचा असेल तर तव्याला थोडंसं तेल चोळून घ्यायचं ब्रशनी आणि त्याच्यावरती दाबत दाबत अशा पद्धतीने आपल्याला हा पापड व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी। जास्त वेळ लागत नाही, गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती हा पापड व्यवस्थित असा छानपैकी भाजून घ्यायचा आहे। अगदी कुरकुरीत पापड तयार होतो। आता मी दुसऱ्या पापडांना अजिबात तेल लावणार नाही। तुम्हाला जर तेल लावायचं असलं तर अशा पद्धतीने ब्रशने अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं दोन्ही बाजूनी आणि व्यवस्थित पापड भाजून घ्यायचा आहे। आता हा पापड छानपैकी कुरकुरीत असा आपला भाजून झालेला आहे। आता दुसरा पापड आपण भाजून घेऊया। तर याच्यावरती मी तेल अजिबात लावणार नाही, हा असाच भाजून घेणार आहे। तर बघा आता आपण एक रुमाल घेऊया आणि रुमालाने व्यवस्थित असा हा दाबत दाबत व्यवस्थित चौ बाजूने आपण पापड मस्तपैकी भाजून घेऊया। गॅस मध्यम ठेवलाय, मध्यम गॅसवरती असा रुमालाने व्यवस्थित पापड दाबून फिरवत फिरवत आपण चौ बाजूने भाजून घ्यायचा आहे। तर न तळता अशा पद्धतीने पापड भाजून नक्की मसाला पापड बनवून बघा, खायला खूप छान लागतात। सुरुवातीला हे भाजताना मऊ दिसतात, थंड झाल्यानंतर हे पापड खूप छान असे कुरकुरीत होतात। तर 5ही पापड इथे मी भाजून घेतले। सुरुवातीच्या एक पापडाला फक्त मी इथे तेल लावून घेतलं होतं आणि बाकीचे मी तसेच भाजून घेतलेत। आता आपण इथे मसाला पापड बनवून घेऊया। जो आपण मसाला बनवून घेतला होता सुरुवातीला तर तो टाकून घ्यायचा आहे आणि याच्यावरती आपण आता कट करून घेतलेले कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर हे घालून घेऊया। मसाला तुम्ही आवडीप्रमाणे थोडाफार कमी जास्त करू शकता। तर बघा आपण आता याच्यावरती कट करून घेतलेल्या भाज्या घालून घेतल्यात। पुन्हा याच्यावरती आपण थोडासा मसाला घालून घेऊया। लहान मुलं खात असेल तर डबल मसाला नाही घातला तरी देखील काहीच हरकत नाही। मसाला घालून घेतल्यानंतर आपण आता याच्यावरती शेव घालून घेऊया। तर बघा शेव घालून घेतलेली आहे। आता आपण याच्यावरती लिंबाचा रस घालून घेऊ। तर लिंबाचा रस घालून घेतलेला आहे। बघा मस्त असा पापड आपला इथे चटपटीत तयार झालेला आहे। अशा पद्धतीने आपण आता सर्व पापड इथे तयार करून घेऊया। एकदम सोप्या पद्धतीने झटपट खायला खूप छान टेस्टी असा हा मसाला पापड लागतो आणि बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही। तर मुलांच्या आवडीचा मसाला पापड अगदी काही मिनिटातच आपण त्यांच्या आवडीचा मसाला पापड घरच्या घरी बनवून देऊ शकतो। तर बघा अशा पद्धतीने आपल्या इथे मसाला पापड तयार झालाय।
तर एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे मसाला पापड तयार केलेला आहे। अशा पद्धतीने मसाला पापड नक्की बनवून बघा, सगळ्यांना आवडेल। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल, तुम्ही जर अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।